थांबा, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर एक सेकंदही व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहे जी ऐकून तुमचे पैसे वाचतील आणि तुमचा आनंद तर दुप्पटच होईल. सरकार या गणपती गौरी उत्सवात तुम्हाला फक्त 100 रुपयात नक्की काय देणार आहे आणि त्यातल्या कोणत्या 3 वस्तू आहेत ते तुम्हाला चकित करणार आहेत, हे मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी 14 सप्टेंबरला आपल्या लाडक्या गणरायाचं धूमधडाक्यात आगमन होणार आहे. पण पावसाच्या परिस्थितीमुळे आपला शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक थोडे चिंतेतच आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या गणेश उत्सवात राज्यातील तब्बल 1,70,00,000 पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला तब्बल 12 वेगवेगळ्या वस्तू मिळणार आहेत. पण थांबा, या 12 वस्तूंमध्ये कोणत्या नवीन वस्तूचा समावेश केला आहे आणि हा शिधा तुम्हाला कधी आणि कसा मिळणार ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे सुरूच ठेवा, कारण मी पुढे तुम्हाला असे 14 जिल्हे सांगणार आहे जिथे हा शिधा मिळणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्याचं काय आहे हे ऐकून तर तुम्ही हैराणच व्हाल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना फक्त 100 रुपयामध्ये हा आनंदाचा शिधा देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. पण थांबा, यावर्षी सरकारने एक खूप मोठा आणि वेगळा निर्णय घेतलेला आहे जो प्रत्येकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. यावर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये हा आनंदाचा शिधा मिळणार नाहीये. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. राज्यातील फक्त आणि फक्त 14 विशिष्ट जिल्ह्यामध्ये सरकार या 12 वस्तू देणार आहेत. यामध्ये आपण एक मोठी खुशखबर सुद्धा आहे. मागच्या वर्षी ज्या नेहमी वस्तू मिळाल्या होत्या त्यापेक्षाही यावर्षी काही अत्यंत महागड्या आणि चांगल्या दराच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे या शिध्यामधून. पुढील आठवड्यापासून तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात याचं वाटप सुरू होणार आहे. म्हणजे 14 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होण्यापूर्वी तुमच्या घरात हा आनंदाचा शिधा पोहोचलेला असेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे नशीबवान 14 जिल्हे कोणते आहेत आणि तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे की नाही ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी हे जाणून घ्या की सरकारने असा धक्कादायक निर्णय का घेतलेला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यापैकी फक्त आणि फक्त 14 जिल्ह्यामध्येच हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. कारण वाढत्या महागाईमुळे सर्वांच्या सर्व जिल्ह्याचा हे वाटप करणं सरकारला परवडणार नाही. म्हणून सरकारने एक कडक नियम केलेला आहे. हा लाभ फक्त आणि फक्त अत्यंत गरजू आणि गोरगरीब रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात तुम्ही या 12 वस्तू विकत घ्यायला गेला तर तुम्हाला कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये मोजावे लागतील. पण सरकार तुम्हाला या सर्व महागड्या वस्तू फक्त आणि फक्त मोफत 100 रुपयाच्या एका नोटीतच देणार आहे. जसं दरमहा रेशनवर मोफत गहू तांदूळ मिळतात तसाच हा सणाचा मोठा फायदा देखील तुम्हाला मिळणार आहे. पण सावधान, जर तुम्ही काही चुका केल्या तर तुमच्या हातातून हा लाभ जाऊ शकते, कारण सरकारने काही अटी केलेल्या आहेत आणि पात्रता सुद्धा जाहीर झालेली आहे. अशा 4 प्रकारच्या रेशन कार्ड धारकांनाच हा शिधा अजिबात मिळणार नाही. आता हे भाग्यवान 14 जिल्हे कोणते आहेत आणि रेशन कार्ड धारकांना याबद्दल बात करण्यात आलेला आहे आणि हा 100 रुपयाचा शिधा मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती सोपी प्रोसेस करावी लागणार आहे हे सर्व अगदी सोप्या भाषेत पुढे सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आता सर्वात महत्त्वाचा टप्पा. रेशन कार्ड धारक मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे गणपतीच्या सणानिमित्त सरकार या 12 वस्तूचा लाभ देत असेल तर यंदा 2 सर्वात महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलंच पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे तुमचा जिल्ह्यात या 14 जिल्ह्याच्या यादीत असायला हवा, तरच तुम्हाला हा लाभ मिळेल. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. अनेक रेशन कार्ड धारक कुटुंबांना यंदा हा लाभ मिळणार नाही. असं का? कारण लोक योग्य वेळेवर जाऊन हा शिधा घेतच नाहीत. विचार करा, दर सणाला तुम्ही या महागड्या वस्तू बाजारातून स्वतःचे हजारो रुपये खर्च करून विकत घेता. गोरगरीब जनता आणि आपल्या शेतकरी कुटुंबाचे हेच पैसे वाचावेत म्हणून सरकारने या 12 महागड्या वस्तू फक्त 100 रुपयात देण्याचं ठरवलेलं आहे. जसं सरकार महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी पीक विमा, नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट खात्यात देतं, अगदी तसाच हा सणाचा मोठा दिलासा सुद्धा आहे. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की असं काय आहे खास या शिध्यात. या 12 वस्तूंमध्ये नक्की कोणकोणत्या नव्या आणि महागड्या वस्तूचा समावेश केलेला आहे. चला तर मग एक एक करून या 12 वस्तूची संपूर्ण यादी पाहूयात. हे तुम्हाला पुढे लगेच समजणार आहे. तसेच या 14 जिल्ह्यामध्ये फक्त 100 रुपयाचा एका किरकोळ नोटीत या 12 वस्तू वाटल्या जाणार आहेत. त्याची नावं ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. विचार करा,
बाहेर बाजारात 3.5 ते 4.5 हजार रुपयाच्या मिळणाऱ्या महागड्या वस्तू सरकार तुम्हाला भेट म्हणून देते, त्यामुळे तुमच्या खिशातील हजारो रुपये थेट वाचणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून या 12 वस्तूचं वाटप थेट तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानातून सुरू होत आहे. पण हे 100 रुपये देऊन या 12 वस्तू घरी आणण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हा लाभ कोणाला मिळणार आणि कोणाचा पत्ता कायमचा कट होणार. सरकारच्या नियमानुसार हा लाभ फक्त आणि फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच असणार आहे. गोरगरीब कुटुंबांनाच मिळणार आहे. पण जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 1 रुपयाचाही लाभ मिळणार नाही. सरकारने स्पष्ट शब्दात पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना यातून बाहेर काढलेलं आहे. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असूनही तुम्हाला शिधा का नाकारला जाऊ शकतो आणि त्या 5 महागड्या वस्तू नक्की कोणत्या आहेत? चला लगेचच जाणून घेऊया. तर आता पाहूया या निर्णयासाठी सरकारने नेमकी पात्रता आणि अटी काय आहेत. सगळ्यात आधी शेतकरी कुटुंबाच्या या योजनेचा सर्वात पहिला लाभ मिळणार आहे. सरकारने स्पष्ट केले की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच पिवळं आणि केशरी रेशन कार्ड दिलं जातं आणि याच रेशन कार्डवर सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये, मोदी सरकारचे 2000 रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देत असतं. त्यामुळे हा 100 रुपयांचा आनंदाचा शिधासुद्धा फक्त आणि फक्त पिवळेच आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच राखीव केलेला आहे. जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर स्पष्ट सांगतो तुम्हाला या 12 वस्तूचा लाभ अजिबात मिळणार नाही. पण जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तरीही तुमच्या मनात प्रश्न असेल की या 14 जिल्ह्यामध्ये माझा जिल्हा येतो का आणि मला हा लाभ कसा मिळणार. चला तर आता पाहूया ते नशीबवान 14 जिल्हे कोणते आहेत आणि 12 वस्तूंमध्ये नक्की काय काय मिळणार आहे. आणि सर्वात मोठी सावधगिरीची सूचना म्हणजे जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीही तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं. जर तुमच्या कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरीत असेल जसे की पोलीस, आर्मी, महानगरपालिकेत काम करणारे कर्मचारी किंवा तुमच्या घरात कोणाला सरकारी पेन्शन मिळत असेल, जर तुमच्या हातात पिवळं केशरी रेशन कार्ड असूनही हा 100 रुपयांचा शिधा तुम्हाला अजिबात मिळणार नाही. कारण या 12 वस्तूंमध्ये सरकारने काही खूप महागड्या वस्तूचा समावेश केलेला आहे. त्याचा फायदा फक्त खऱ्या गरजूपर्यंतच पोहोचवायचा आहे. आता अवघ्या 2 मिनिटात मी तुम्हाला या महागड्या वस्तूची नावं एक एक करून सांगणार आहे. त्यासोबतच त्या 14 जिल्ह्यांची कोणकोणते जिथे हा शिधा वाटला जाणार आहे त्याचीही संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा, बाहेर बाजारात 4 ते 4.5 हजार रुपयांचा मिळणाऱ्या या वस्तू फक्त 100 रुपयाच्या आत नोटेत तुमच्या घरी येणार आहेत. तुमच्या गणपती सणाचा अत्यंत गोड होणारच आहे. म्हणूनच पुढील 2 मिनिट लक्षपूर्वक देऊन बघा. पहिली वस्तू कोणती आहे, दुसरी कोणती आहे आणि सर्वात महत्त्वाची महागडी वस्तू तिसरी कोणती आहे. चला लगेचच पाहूया. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण या 12 महागड्या आणि नव्या वस्तू तुमच्या हातापर्यंत पडण्यापूर्वी सरकारने आणखी एक मोठा झटका दिलेला आहे. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 12 वस्तू मिळणं बंद होऊ शकतं. कारण यावेळी सरकार थेट 2025चा उत्पन्नाचा दाखला चेक करणार आहे. सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, ज्याचं उत्पन्न जास्त आहे, जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या 12 वस्तूचा लाभ अजिबात दिला जाणार नाही. सरकारच्या नियमानुसार पिवळं आणि केशरी रेशन कार्ड फक्त अशाच गोरगरीब लोकांसाठी आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, जे स्वतःच्या 2 वेगळ्या जेवणासाठी संघर्ष करतात, जे दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करतात किंवा जे इतरांच्या घरी भांडी धुणी करून आपलं पोट भरतात. फक्त आणि फक्त अशाच खऱ्या गरजू कुटुंबांना या 12 वस्तू दिल्या जाणार आहेत. पण जर कोणी श्रीमंत व्यक्ती असेल, एजंटला पैसे देऊन किंवा खोटी कागदपत्र दाखवून चुकून पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड काढलं असेल तर अशा लोकांचा पत्ता या योजनेतून कायमचा कट करण्यात आलेला आहे. त्यांना या 12 वस्तू तरी मिळणारच नाही, पण उलट त्यांच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. मग असा प्रश्न येतो की तुम्ही सर्व अटीमध्ये बसत असाल तर तुमच्या जिल्ह्यात हा शिधा मिळणार की नाही आणि त्या महागड्या वस्तूमध्ये पहिली आणि सर्वात मोठी वस्तू कोणती आहे. चला लगेचच जाणून घेऊया. असं स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेलं आहे की आता एक सेकंदही इकडे तिकडे करू नका, कारण आता मी तुम्हाला त्या 12 महागड्या वस्तूची नावं आणि 14 नशीबवान जिल्हे सांगणार आहे. हा व्हिडिओ इथंच बंद करण्याची चूक अजिबात करू नका, कारण जर तुमच्या 14 जिल्ह्याच्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला हा शिधा मिळणार नाही. चला तर मग सर्वात पहिल्यांदा पाहूया केवळ 100 रुपयात मिळणाऱ्या त्या 12 महागड्या वस्तूमध्ये पहिली आणि दुसरी वस्तू कोणती आहे. पहिली महागडी वस्तू खाण्याचं गोड तेल. मित्रांनो, आज बाजारात खाण्याच्या तेलाचे भाव 160 ते 170 आणि काही ठिकाणी तब्बल 180 रुपयावर गेलेले आहेत. सर्वसामान्यांना हे तेल
विकत घेणं कठीण झालेलं आहे. म्हणून तुमचा सण गोड व्हावा यासाठी सरकारने 1 लिटर गोड तेल या शिद्यात मोफत देण्याचं ठरवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे साखर. गणेश उत्सवासाठी गोडधोडाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी 1 ते 1.5 किलो साखर, उत्तम दर्जाची साखर तुम्हाला या संचात मिळणार आहे. पण थांबा, फक्त या 2 वस्तू झाल्या असून 10 वस्तू अत्यंत महागड्या आणि नवनवीन वस्तू आहेत ज्या थेट तुमच्या घरामध्ये रोजच लागतात. आता त्या उर्वरित 10 महागड्या वस्तू कोणत्या आहेत? त्या 14 जिल्ह्यामध्ये पुढच्या आठवड्यात हे वाटप सुरू होते. तेच आपण पुढे लगेचच पाहणार आहोत. आणि आता तिसरी आणि चौथी अत्यंत महत्त्वाची वस्तू लक्षात घ्या. तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे चणा डाळ. हरभऱ्याची डाळ सणासुदीला पुरणपोळी आणि गोडधोडाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी चणा डाळ सुद्धा या शिद्यात तुम्हाला मिळणार आहे. चौथी मोठी वस्तू गव्हाच्या पिठाचं पॅकेट. आता यावर्षी 4 ते 5 किलो गव्हाच्या पिठाचा आटा पाऊच या 12 वस्तूंमध्ये समाविष्ट करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला दळणाचा अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. आता ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहता ते 14 जिल्हे कोणते आहेत जिथे हा 100 रुपयांचा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे? त्यांची यादी नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. पहिला जिल्हा आहे तो अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर आणि हिंगोली. फक्त आणि फक्त या 14 जिल्ह्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. कारण हे जिल्हे शेतकरी बहुल आणि गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. आणखी एक मोठी अपडेट, मुख्यमंत्री अन्नपूर्वा योजनेअंतर्गत वर्षाला मिळणारे 3 मोफत गॅस सिलेंडर सुद्धा याच गणपतीच्या मुहूर्तावर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव येते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या आणि अचूक आणि शासकीय योजनेच्या माहितीसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.